ठाणे बेलापूर रोडच्या बाबतीत दररोजची वाहतूक कोंडी आहे, नागरिक त्रस्त आहेत, वर्षानुवर्ष काही घोषणा होत आहेत. मी बोलतो की ठाणे बेलापूर रस्त्यावर उन्नत रस्ता बनवणे शक्य आहे का, याच्यासाठी आपण आता प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही घेतलाय, त्या दिवशी पण तुम्ही बोललात की कुठं पावण्याच्या काय मापाच्या इथं तुम्ही घेताय, अंडर रोड बनवताय. पण साहेब, जो मूळ आहे तो जो सुरुवात होते ही नव्या मुंबईची, या माझ्या वार्डपासून सुरुवात होते. म्हणजे जो गणपती पाडा लागतो त्या तिकडनं त्याची सुरुवात होते. तिकडे येणारे कंटेनर, तिकडे येणारे सर्व गाड्या, आणि आज तिथे डेटा सेंटर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती नसेल तर सर, डेली रात्री 4,000 ते 8,000 गाड्या, 4-6,000 गाड्या, छोट्या गाड्या, बसेस वगैरे येणं जाणं रुटीन असतं त्या ठिकाणी. आता पटणीकडनं पण मला वाटतं कोपरी आणि पटणीकडनं एक रोड येतोय, तो झालाय, सर्व झालाय, मंजुरी झाले, सर्व झालंय. मला वाटतं MMRDच्या माध्यमातून तो रस्ता येतोय. अजून तिथं ट्रॅफिक जाम होणार, आणि ट्रॅफिक अशी जाम होते की त्या ठिकाणी ग्रीन वर्ल्डच्या त्या सिग्नलला तिथं गेल्यानंतर तिथं ट्रॅफिक, रेल्वेचा ब्रिज क्रॉस केला की पुढे सिग्नल याला जाण्यासाठी. तेव्हा चांदणी आणि आमचे ते शिंदे मॅडम वगैरे बोलल्या की तिथं आता गरज आहे की रेल्वे स्टेशन पासून फुटओव्हर ब्रिज तुमचे बनायला पाहिजे, त्या ठिकाणी जायला, त्यांना पास व्हायला. कारण मग तिथं सिग्नलचं तिथं मग लोक ट्रेन आली की उतरले की तिकडे रामनगरला जा, सत्यानगरला, दिघ्यामध्ये जाणारा जो लोकांचा सूत्र आहे तो तिकडनंच जातो. पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत असताना दुसरीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे साहेब. ठीक आहे, आमचा झोपडपट्टीचा विषय होईल तो, पण आज दिघा रेल्वे स्टेशन डेव्हलप होताना तिथली जी झोपडपट्टी आहे याच्यावरती तुम्ही डेव्हलपमेंटवरती तुम्ही काय विचार करता? तुमच्यानी नाही होणार असेल तर पत्र द्या ना सिडकोला, पत्र द्या संबंधित यांना की बाई तुमची जागा आहे तिथं तुम्ही त्या पद्धतीने नियोजन करा. बाकीच्या तिकडे आपण कुठल्याच गोष्टीचं नियोजन होत नाही. म्हणून साहेब, माझी सूचना, आणि मी सभागृह नेत्यांना सुद्धा बोलेन की तिथे जो ब्रिज बनवण्यासाठी मी बोलतो, आयुक्त साहेब तुम्ही, महापौर मॅडम तुम्ही सभागृह तिथे या, आपण तिथून कसा एक ब्रिज बनवता येईल, तुम्ही ज्या 2 ब्रिज बनवणार त्याच्याबरोबर हा पण घ्या. माझ्या 70-30% तो जाऊ द्या, पण लोकांच्या त्यासाठी आतापासून प्रोव्हिजन करा. म्हणजे जर एखादा ब्रिज ठाण्याहून नाही आलं की डायरेक्ट या रोडला भेटणार आहे का कुठल्या रोडला, म्हणजे आता रोड तिथं भरपूर येतात. ऐरोली घनसोली ब्रिज येतोय, इकडनं परत आता सिमेंटच्या इथून परत कल्याणकडे जायला रस्ते येतात, मुलुंड ब्रिजवरनं डायरेक्ट अप्रोच मिळतोय. तर त्या ठिकाणी जो मेन मुद्दा आहे त्या ठिकाणी थोडा लक्ष घालावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे.